कल्याण पूर्व परिसरात गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी कोळशेवाडी पोलिसांनी पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत गावठी कट्ट्यासह एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे। निलेश श्रीसागर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे। निलेश श्रीसागर यांच्या विरोधात यापूर्वी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खुनासारख्या गंभीर गुन्हा दाखल झाला असून तो काही दिवसांपूर्वीच जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता। दरम्यान कल्याण पूर्वेत एक इसम शस्त्र घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती कोळशेवाडी पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक जकन सापटे, पोलीस हवालदार बोर्स यांनी सौदानी यांच्या पथकाने 100 फूट रोड परिसरातील मध्यरात्री सापळा रचला। रात्री 1:15च्या सुमारास संशयास्पद हालचाली करणारे निलेशला पोलिसांनी ताब्यात घेतले। झडती दरम्यान त्याच्याकडे गावठी कट्टा आढळून आला। पोलिसांनी तात्काळ त्याला अटक करून शस्त्र जप्त केले असून या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीने हे शस्त्र कुठून आणले आणि त्यामागील उद्देश काय होता त्याचा तपास पोलीस करत आहेत। कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकरण पथकाचे अधिकारी अंमलदार यांना अशी एक माहिती मिळाली की एक इसम 100 फुटी रोड कल्याण पूर्व येथे पिस्तल घेऊन येणार आहे विक्रीसाठी। तर अशी माहिती मिळाल्यावर आम्ही माननीय झोन सर अतुल झेंडे यांना माहिती दिली, सहाय्यक पोलीस आयुक्त होनमाने सर यांना माहिती दिली आणि त्यावर वर्कआउट चालू केलं। तर आम्हाला तो रात्री 12:30च्या सुमारास मिळून आला। त्याचं नाव निलेश क्षीरसागर म्हणून आहे, त्याच्यावर एक गुन्हा आहे। त्यावर आम्ही आर्म्स ॲक्टप्रमाणे कारवाई केलेली आहे। पुढील तपास चालू आहे। सर, हा कुठनं यांनी पिस्टल आणलेली कोणाला विक्री करत होता, नेमकं याच्याकडे कसं आलं? ते आता तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल कुठून आणली त्याची चौकशी चालू आहे। सर, आरोपीचा बॅकग्राऊंड काय, त्याच्यावर पहिलेही अशी काय गुन्हे दाखल होते? त्याच्यावर एक गुन्हा खुनाचा एक गुन्हा आहे असं निष्पन्न झालेलं आहे आतापर्यंत। त्या नाव काय त्याचं आणि तो इकडे कुठे नेमकं राहायला मिळाला? निलेश क्षीरसागर असं त्याचं नाव आहे। तो चिंचपाडा परिसरात राहणार आहे। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण।